नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो. आज सोमवार 4 मे. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी आज सांगितल्याप्रमाणे बरोबर गॅप अपने ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो 9:25 निफ्टीमध्ये आपल्याला कॉल साईडला एक चांगला ट्रेड मिळाला. त्यानंतर बरोबर 10 वाजता पुट साईडला एक चांगला ट्रेड मिळाला. मित्रांनो कॉल साईड आणि पुट साईड दोन्ही साईडला आपण छान आज प्रॉफिट केलेलं आहे. मित्रांनो आजच्या मार्केटवरती मी 1 मेला एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता की निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत. त्यानंतर आपल्याला कोणता इन द मनी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कोणी जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो चला तर आजच्या मार्केटबद्दल आपण थोडक्यात डिस्कशन करूया. मित्रांनो 24,180 निफ्टीचा रेजिस्टन्स होता. तो रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईस वर गेली, रिटेस्ट केली. आपल्याला बरोबर 9:25 निफ्टीच्या कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला एक ट्रेड घ्यायचा होता. तर मित्रांनो 24,100चा कॉल ऑप्शन आपण ट्रेडिंगसाठी निवडला होता. 225ला बरोबर बाय मिळाला मित्रांनो. 267पर्यंत वरती गेला तो. त्यानंतर मित्रांनो निफ्टीने वरती जाऊन रेजिस्टन्स घेतला. निफ्टी खाली आला, हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट केले. पुन्हा मित्रांनो एक रेड कॅन्डल इथं तयार झालेली आहे. बरोबर 10 वाजता या ठिकाणी खाली तुम्ही जर टायमिंग बघितला तर 10 वाजता निफ्टीच्या पुट ऑप्शनमध्ये 24,300च्या पुट ऑप्शनमध्ये आपल्याला एक पुट साईडला छान ट्रेड पाहायला मिळाला. या ठिकाणी मी पुट ऑप्शन लावतो मित्रांनो 24,300चा. प्राईस मित्रांनो या ठिकाणी खाली आली, 103ला सपोर्ट घेतला. प्राईजने 123चा रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट केले आणि बरोबर हे बघा 10 वाजता बरोबर एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला बाय करायचा होता. 139ला बाय होता आणि मित्रांनो फक्त 26 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपण नेहमी मेंटेन करतो. 52चं टार्गेट होते मित्रांनो, 52 पॉईंटचे ते टार्गेट हिट झाले. त्यानंतर प्राईस पुन्हा खाली आली, रेजिस्टन्स घेऊन पुन्हा वर गेली. तर मित्रांनो आपले सकाळीच 2 ट्रेड कॉल साईडला एक आणि पुट साईडला एक ट्रेड झाल्यामुळं त्यानंतर आपण पुन्हा मार्केटमध्ये तिसरा ट्रेड घेतलेला नाही आहे. तर मित्रांनो उद्या मंगळवार 5 मे उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर निफ्टीमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने एक्सपायरीच्या दिवशी जबरदस्त प्रॉफिट करायचे त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. या ठिकाणी मित्रांनो मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. तर मित्रांनो निफ्टीचे आता रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय असतं ते आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी मित्रांनो पहा तुम्ही निफ्टी आता 24,119ला बंद झालेला आहे. निफ्टीला पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 24,147 असणार आहे. हे पहा या ठिकाणी दोनदा रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि प्राईस खाली आलेली आहे तिथूनच. मित्रांनो ज्यावेळेस निफ्टी उद्या या रेजिस्टन्सला ब्रेक करेल, रिटेस्ट करून वरती येईल, तर मित्रांनो निफ्टीमध्ये आपल्याला मंगळवारी एक्सपायरीच्या दिवशी पहिलं टार्गेट 24,244 हे पाहायला मिळेल बाय साईडला. पुन्हा मित्रांनो या लेवलला जर ब्रेक केले प्राईजने, बाईंग साईडलाच मार्केट जर राहिले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 24,338चे असणार आहे. तर मित्रांनो निफ्टीला उद्या पहिला रेजिस्टन्स 24,147 असणार आहे. प्राईजने याला ब्रेक केले, रिटेस्ट केले तर पहिलं टार्गेट आपलं 24,244 असणार आहे. आणि त्या रेजिस्टन्सला सुद्धा ब्रेक केलं तर आपलं फायनल टार्गेट 24,338 असणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो सेल साईडला आपले काय टार्गेट असणार ते आपण आता थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो 24,119ला आता प्राईस बंद झालेली आहे. या ठिकाणी प्राईस गेली, हा रेजिस्टन्स ब्रेक केला नाही मित्रांनो. प्राईजने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट केली. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सेल करायचं आहे. इन द मनी पुट ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ट्रेड घ्यायचा आहे. 24,200चा आपल्याला या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर याचे टार्गेट मित्रांनो पहिलं टार्गेट सेल साईडचं असणार आहे 24,054 हे छोटंसं टार्गेट असणार आहे.
या लेवलला जर ब्रेक केलं तर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट आपले असणार आहे 23,957. कारण या ठिकाणी मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे प्रिवियस. तर निफ्टीमध्ये मित्रांनो आपल्याला सेल साईडला 24,054 हा पहिला सपोर्ट असणार आहे. त्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे 23,957. तर मित्रांनो या रेंज लक्षात ठेवा. 24,200च्या पुट ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचे आहे. इन द मनी पुट ऑप्शन वीकली एक्सपायरी म्हणजे उद्याच्याच एक्सपायरीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचे आहे. आणि निफ्टी आता 24,119 चालू आहे. तर मित्रांनो आपल्याला 24,000च्या कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचे. चला तर आपण आता स्क्रीनवरती ॲड करूया ते दोन्ही ऑप्शन्स. हे पहा मित्रांनो 24,000चा इन द मनी कॉल ऑप्शन मी लावलेला आहे. त्यानंतर 24,200चा इन द मनी पुट ऑप्शन मी या ठिकाणी ॲड करत आहे. तर मित्रांनो याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार ते आपण आता पाहूयात. वीकली एक्सपायरी उद्या असल्यामुळे मित्रांनो जबरदस्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत असते ऑप्शन्समध्ये. ऑप्शन्स दिवसाला डबल टेबल पण होतात. निफ्टीमध्ये जर एक चांगली मुवमेंट असेल तर ऑप्शन्स डबल होताना पाहायला आपल्याला मिळालेले आहेत. आणि मार्केटमध्ये जर मुवमेंट नसेल तर मित्रांनो झिरोसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो मी या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स लावलेले आहेत त्याचे. पहिला आपल्याला रेजिस्टन्स आहे मित्रांनो 230चा. 24,000च्या कॉल ऑप्शनचा पहिला रेजिस्टन्स 230 आहे. या लेवलला जर मित्रांनो ब्रेक केले तर आपल्याला 350चे टार्गेट एक्सपायरीच्या दिवशी पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी प्रिवियस रेजिस्टन्स आहे, प्राईस तिथून खाली आलेली आहे रिटेस्ट करून. तर मित्रांनो पहिला रेजिस्टन्स पहिला हर्डल आपलं 230 असणार आहे अपसाईडला. त्यानंतर मित्रांनो 133 हा एक सपोर्ट आहे स्ट्रॉंग. प्राईस जर या ठिकाणी आली, बाउन्स बॅक केला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो स्टॉपलॉस लावायचा आहे. तर तुम्हाला 230 हे टार्गेट अपसाईडला परत 133च्या लेवलवरनं 230पर्यंत हे टार्गेट पाहायला मिळेल. तर मित्रांनो हे झाले आपले कॉल ऑप्शनचे. तर आता पुट ऑप्शनचं आपण पाहूया. $24,200चा आपण या ठिकाणी पुट ऑप्शन लावलेला आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण पाहूयात. तर मित्रांनो प्राईज आता 133ला बंद झालेली आहे. 115 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपल्याला जवळचा. हे पहा मित्रांनो या ठिकाणी जर प्राईजनी सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली या ठिकाणी, तर आपल्याला या कॅन्डलला बाय करायचं आहे. आपलं टार्गेट पहिलं टार्गेट 231 असणार आहे. आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला SL लावायचं आहे. मित्रांनो ही लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला पुट साईडला 66पर्यंत खाली येताना तुम्हाला तो दिसेल. कारण या ठिकाणी प्रिवियस सपोर्ट आहे. प्राईस 66पर्यंत खाली येऊ शकते. तर मित्रांनो पुट साईडला तुम्हाला 115चा सपोर्ट आहे. तो ब्रेक केला तर 66 हे तुम्हाला खालच्या साईडला टार्गेट मिळेल. आणि इथं जर प्राईजनी सपोर्ट घेतला 115च्या इथे तर 231 आपल्याला अपसाईडला पुटमध्ये मूवमेंट पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो यालासुद्धा ब्रेक केले 231 या लेवलला. मार्केटमध्ये डाऊन साईडची रॅली राहिली एक्सपायरीमुळं. तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे ते पाहूया. समजा 231ला सुद्धा प्राईजनी ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 465 आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो तुम्हाला कॉल साईडचे सपोर्ट रेजिस्टन्स, पुट साईडचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि त्याचे टार्गेट स्टॉप लॉस सांगितलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीचे थोडक्यात बघूया. थोडक्यात बँक निफ्टीचे ॲनालिसिस करूया. तर या ठिकाणी मी बँक निफ्टी लावत आहे. मित्रांनो बँक निफ्टीला सर्वप्रथम
54,735 हा एक सपोर्ट आहे. या ठिकाणी बँक निफ्टीने प्राईजने रिटेस्ट केले. प्राईजने या ठिकाणी एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवली. तर मित्रांनो इथं आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे बँक निफ्टीमध्ये. याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो 55,105चे असणार आहे अपसाईडचे. पुन्हा या लेवलला ब्रेक केले तर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट तुमचं 55,737 असणार आहे. मित्रांनो हे झाले अपसाईडचे टार्गेट. आता सेल साईडला आपल्याला टार्गेट काय असणार आहे ते आपण आता थोडक्यात डिस्कशन करूया. तर मित्रांनो 54,878ला बँक निफ्टी बंद झालेला आहे. पहिला सपोर्ट आपला 54,735 आहे. मित्रांनो प्राईज या ठिकाणी टिकली नाही. मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आला. या लेवलला ब्रेक केले, रिटेस्ट केले. रिटेस्ट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बाय करा किंवा सेल करा. रिटेस्ट जोपर्यंत प्राईस करत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचं आहे आणि आपलं सेल साईडचं पहिलं टार्गेट असणार आहे 54,423. हे सेल साईडचं पहिलं टार्गेट असणार आहे बँक निफ्टीमध्ये. आणि या लेवलला जर ब्रेक केले तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे. तर मित्रांनो आपण थोडंसं चार्टची टाईम फ्रेम वाढवूया. $54,423 नंतर मित्रांनो डायरेक्ट गॅप अपने मार्केट ओपन झालेलं आहे. तर मित्रांनो 52,734 हे पोझिशनली टार्गेट असणार आहे. हे पहा पहिला सपोर्ट मित्रांनो हा आहे 54,735. याला ब्रेक केले तर नेक्स्ट सपोर्ट मित्रांनो 54,423 आहे. आणि या लेवलला ब्रेक केले या आठवड्यामध्ये तुम्हाला 52,734 हे सेल साईडला टार्गेट पाहायला मिळेल. जर मार्केटमध्ये या लेवलला जर ब्रेक केले 54,423 तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये तर तुम्हाला 52,734 पर्यंत बँक निफ्टी खाली येताना दिसेल. तर मित्रांनो हे झाले आपले निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस. आपल्याला इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करायचे आहे. आणि उद्या मित्रांनो निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे व्यवस्थित ट्रेडिंग करा. स्टॉप लॉस कंपल्सरी लावा, नाहीतर ऑप्शन 0 व्हायला वेळ लागत नाही. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेल सर्वांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच.